करुणा समुद्रा ध्यातो तुझी राजस योग मुद्रा नेत्री नये रे तुझवीण निद्रा भेट शिवा मजला सुभद्रा सारिके पूर्ण वैराग्य जाचे वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मीकी सारिका मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा मला वाटते अंतरी त्वा वसावे तुझ्या आत्मारामासी त्वा बोध व्हावे अपत्या परी पाजवी प्रेम रसा महाराजया सद्गुरु रामदासा जय जय रघुवीर समर्थ सब संतन की जय। सज्जन हो नमस्कार। समर्थ रामदास स्वामींच्या आत्माराम या ग्रंथाचं चिंतन आपण सध्या पाहत आहोत। संत समागम या फेसबुक लाईव्ह पेजचे सूत्रधार आदरणीय प्रवीणजी शास्त्री यांच्या सूचनेप्रमाणे आपण मागील 4 महिन्यापेक्षा जास्त कालावधीपासून समर्थ रामदास स्वामींच्या प्रस्थानत्रयी या ग्रंथाचा आपण विचार करतो आहोत। मनाचे श्लोक, ग्रंथराज दासबोध आणि आता आपण पाहतो आहोत आत्माराम। आत्माराम समासामध्ये केवळ 5 समास आहेत आणि 183 ओवे आहेत। पण हा आध्यात्मिक पातळीवरचा उच्च स्तर असलेला हा ग्रंथ आहे। जसं ज्ञानराज माऊलींनी ज्ञानेश्वरी झाल्यानंतर अमृतानुभव लिहिला, तसा समर्थांनी दासबोधाच्या नंतर आत्माराम सांगितला। यामध्ये निखळ तत्वज्ञान आहे। या आत्माराम ग्रंथामध्ये कसं बोलावं, कसं राहावं, कसं चालावं, कसं धंदा करावा, कसा व्यवहार करावा, कसं जेवण करावं, असे जे अनेकविध विषय दासबोधामध्ये आहेत, तसा आत्माराम त्या विषयांना स्पर्श करत नाही। मी नक्की कोण आहे, माझं स्वरूप काय आहे, माझं उगमस्थान काय आणि माझं गंतव्य स्थान काय,
एवढाच विचार या 182 ओव्यांमध्ये समर्थ रामदासांनी आपल्याला सांगितलेला आहे. पहिला समास आपण पाहिला, त्यानंतर हा दुसरा समास जो आहे तो माया निरूपणावर आहे. पहिला समास हा त्याग निरूपण, त्याग करायचा आहे, आणि दुसरा समास जो आहे तो माया. पहिल्या समासामध्ये समर्थांनी आपल्या शिष्याला सांगितलं की जे नाशिवंत आहे, जे अशाश्वत आहे, आणि जे तुझ्या सोबत येणार नाही ते, एवढं तू मला फक्त देऊन टाक, मी तुला तुझं आढळपद देऊन टाकतो. आणि मग मी काय तुम्हाला दिलं पाहिजे त्याचे डिटेल्स जेव्हा शिष्याने विचारले, समर्थ रामदासांनी 42 ओव्यांचा हा माया निरूपण नावाचा समास या ग्रंथामध्ये शब्दबद्ध करून ठेवला. काल आपण या दुसऱ्या समासातील ओवी क्रमांक 36 पर्यंत आपण काल आलो होतो. मायेविन ज्ञान कैचे, माया जीवन सकळ जीवांचे, मायेविन साधकांचे कार्य न चले. मायेची महत्ता, मायेचं महत्व आपल्याला समर्थ या समासामध्ये सांगतायत, आणि मायेची अनेकविध रूप समर्थांनी आपल्याला सोदाहरण पटवून दिली आहेत. मायेनीच आपल्याला स्वहित घडतं, आपलं निजहित जे आहे ते प्राप्त होतं. मायेमुळेच आपल्याला हे दृश्य विश्व जे आहे की जे भ्रांती निर्माण करतं, अनेक संशय, अनेक कल्पना निर्माण करतं, त्या सगळ्याचा नाश मायाच करते. आणि ज्या प्रपंचामध्ये माणूस शेवटच्या श्वासापर्यंत अडकून पडलेला असतो, त्या प्रपंचाचं भान, तो प्रपंचातली लिप्तता, प्रपंचातली आसक्तता, ती सगळी समर्थ म्हणतात मायेकरिता विघडे. विघडे म्हणजे बिघडणे, नाश पावणे. मायाच ही त्याचा सगळ्याचा नाश करते. 36 ओवी क्रमांक पर्यंत आपण काल आलो होतो. पुढच्या ओवीचा विचार आपण आता करूया. श्रीराम समर्थ श्रीराम. माये बीण परमार्थ जोडे, हे ऐसे कैच न घडे. माये बीण सहसा नातुडे, गुज योगियांचे श्रीराम. समर्थ म्हणतायत मायेवीण परमार्थ जोडे, हे ऐसे कैच न घडे. हे कधीच घडणार नाही. आम्हाला परमार्थ मिळवायचा असेल, पारमार्थिक व्हायचं असेल, ऐहिकाकडून पारलौकिकाकडे जायचं असेल, परमार्थाच्या मार्गावर जायचं असेल, तर केवळ मायाच आम्हाला त्याचं दिशादर्शन करू शकते. समर्थांनी फार एक सुरेख शब्द वापरलाय, कैच. दुसऱ्या चरणामध्ये मायेवीण परमार्थ जोडे. इथं हे वाक्य संपत नाही, दुसऱ्या चरणाशी त्याचा संबंध आहे. हे ऐसे कैच न घडे. कैच म्हणजे कधीच, केव्हाच होऊ शकणार नाही. मायेवीन सहसा नातुडे, गुज योगी यांचे. जे योगी आहेत त्यांना जे प्राप्त करायचंय, ते जे गुह्य आहे, ते जे गुप्त आहे, ते जे गुज आहे, मायेशिवाय नातुडे म्हणजे न आतुडे. दासबोधामध्ये समर्थ म्हणतात चत्वारदेव निरूपणामध्ये, नातुडे मुख्य परमात्मा, म्हणून करावी लागे प्रतिमा. याचाच अर्थ सगुणाचे नि आधारे, निर्गुण पाविजे निर्धारे.
निर्गुण आम्हाला पटकन लक्षात येत नाहीये, म्हणून आम्हाला त्याची प्रतिमा करावी लागते. समर्थ म्हणतात, क्षेत्री जातो माणूस, तीर्थक्षेत्रावर जातो आणि तिथून येताना मूर्त्या घेऊन येतो, फोटो घेऊन येतो आणि त्यांची पूजा करत बसतो. चत्वारदेव निरूपणामध्ये पाहिला आपण, प्रतिमा, अवतार, ईश्वर किंवा शिवात्मा आणि परमात्मा की जो निर्मळ निश्चळ आहे. समर्थ या ओवीमध्ये म्हणतात, मायेवीण परमार्थ जोडे, हे ऐसे कैच न घडे. मायेचं महत्व समर्थ आपल्याला मागच्या 10-12 ओव्यांपासून पटवून देत आहेत. माया इकडे पण घेऊन जाते, तिकडे पण घेऊन जाते. काल मी आपल्याला उदाहरण दिलं, कुलूप आहे, कुलपाला एकच किल्ली असते. नवीन कुलूप घेतो, आपल्याला 2-3 चाव्या मिळतात, पण ते ॲडिशनल असतात. एखादी हरवली तर असू द्या तुमच्याकडे स्पेअर चावी, पण कुलूप उघडण्याची चावी आणि कुलूप बंद करण्याची चावी, अशा 2-2 चाव्या काही तिथं असत नाहीत. माया ही चावी आहे. ती आपण फिरवली तर परमार्थाकडे रस्ता आहे. ती जर आपण फिरवली उलट्या दिशेने, प्रपंचाकडचा रस्ता आहे. कुठे जायचंय याचा आपल्याला नेमका आपण ठरवलेलं असलं पाहिजे. मायेवीन परमार्थ, परम अर्थ, परमोच्च लाभ किंवा श्रेष्ठ लाभ. अर्थ म्हणजे साधा, परम अर्थ. मायेशिवाय, साधनेशिवाय योगी जनांना ध्येयाची प्राप्ती होत नाही. पण ध्येय प्राप्त झाल्यानंतर त्यात माया नसते. मायेशिवाय परमार्थ जोडला जात नाही. मायेशिवाय जे आम्हाला साध्य करायचंय ते साध्य होणार नाही. पण एकदा साध्य झाल्यानंतर त्या परमार्थ स्वरूपाची, त्या परब्रह्म स्वरूपाची प्रचिती आम्हाला आल्यानंतर तिथं माया शिल्लक राहत नाही. त्याची उदाहरण फार सुरेख समर्थांनी पुढच्या ओव्यांमध्ये दिलेली आहेत. उदाहरण घ्या, आमच्या घरी लग्न आहे. आता ह्या लग्नासाठी म्हणून आपण काय काय व्यवस्था करतो. आपण 1500 पत्रिका काढतो. आता कोरोना आहे, लॉकडाऊन चालू आहे, एवढ्या लोकांना परवानगी नाहीये लग्नाला, कुठल्याही समारंभाच्या कार्यक्रमाला. 40-50 लोकांना परवानगी आहे. पण एरवीची व्यवस्था मी सांगतोय तुम्हाला. आपण 1001 पत्रिका काढतो, लोकांना बोलावतो, बँडवाले आहेत, मंडप घालणारा आहे, अनेक लोकांना आपण या कार्यासाठी आमंत्रित करतो लग्नासाठी. काही लोक ते ड्रोन कॅमेरा लावतात, बग्गी आणतात, त्यामध्ये नवरदेवाची मिरवणूक काढतात. नवरी नवरदेवाला मांडवा खाली घेऊन येतात, मांडव तयार करून. काय नवीन नवीन प्रकार अनेक लोक ते पाहत असतात. आता मागच्या जून मध्ये आमच्या पुतण्याचं लग्न झालं जालन्याला. लॉकडाऊनमुळे काही आता मोठा समारंभ नाही करता आला. 47-48 लोक होते. पण त्यांनी काय केलं, त्यांनी 2 लॅपटॉप ठेवले आणि त्याला कनेक्शन दिलं. आता त्या लॅपटॉपवरून ती जी लिंक त्यांनी पाठवली, असंख्य नातेवाईकांनी, मित्र कंपनीने ते लग्न सोहळा घरी बसून पाहिला. येता नाही आलं लग्नाला.
पण त्यांनी घरी बसून त्यांच्या लग्न पाहिलं. आता मला तुम्ही सांगा, माझा प्रश्न असा आहे, नवरा नवरीचं लग्न आहे, आम्ही खूप लोक बोलावले, बँडवाले आले, आचारी आले, बिछायात टाकणारे आले, मंडपवाले आले. आता या सगळ्या सोहळ्याच्या पाठीमागे उद्देश काय? वधू वरांचं मिलन हा उद्देश आहे. आपल्या मराठीमध्ये म्हण आहे, नवरा नवरीसाठी येतो, नवरी नवऱ्यासाठी येते, आणि वराड जेवणासाठी येतं. जेवणामध्ये जर काही कमी जास्त झालं, बाकी लग्न तुम्ही किती धूमधडाक्यात करा, लोक म्हणतात अहो काय जेवायची काय व्यवस्था, एक पदार्थ मिळाला नाही वेळेवर, किंवा काय जेवण केलं होतं, भात कच्चा होता, आमटी एकदम पातळ होती, गोड आयटम 4 होते हो, पण काय साखर घातली होती. लोकांना नाव ठेवायला तेवढं पुरतं. आता मला सांगा, मुख्य उद्देश काय? वधू वराचं मिलन होणं, त्यांनी एकत्र जीवन पुढे चालवणं, हा त्या लग्न सोहळ्याच्या पाठीमागचा मुख्य उद्देश आहे. आणि आम्ही जमवलंय काय? सगळे मिळून 500-600 700-800 माणसं जमवले. आता मला सांगा सज्जन हो, ती जी मिलनाची घटिका आहे तेव्हा किती जण असतात? उलट तेव्हा घर रिकामं असलं पाहिजे. यातली 5-10 मंडळी जरी राहिली, 2-400 सोडून द्या, फार लांब होईल, पण 5-10 माणसं जरी राहिली तरी अवघड आहे. आणि त्यातल्या त्यात फ्लॅट सिस्टीम मध्ये तर अवघडच आहे. उद्देश काय आणि जमवलंय काय? हे सगळं जे जमवणं आहे ना, ती आहे माया. आणि जो उद्देश आहे नवरा नवरीचं एकत्रित सहजीवन, ते आहे परब्रह्म स्वरूपाची प्राप्ती. एक दृष्टांत आहे, नवरा नवरीने एकत्र राहणं हे काही परब्रह्माची प्राप्ती नव्हे. तसं बघितलं तर तो अजून मायेचा पसाराच आहे. पण आम्ही एवढ्या लोकांना बोलावलं, एवढे आचारी आले, एवढे लोक आले लग्नामध्ये, आमंत्रित पाहुणे, मित्र, परिवार, सहकुटुंब, इष्ट मित्रासह. पण जो मूळ उद्देश आहे तेव्हा मात्र आमच्याजवळ आम्हाला कुणीही नकोय. म्हणून समर्थ मायेचं वर्णन असं करतात की माया असल्याशिवाय ते प्राप्त होऊ शकत नाही. लॉकडाऊन जरी असेल तरी 40 का होईना पण माणसं आहेत ना. एका दिवसाचाच कार्यक्रम आहे, पण कार्यक्रम आहे, माणसं आहेत. जो उद्देश आहे तो दोघा नवरा नवरीला सांगितलं, जा तुमचे तुम्ही लग्न करून घ्या, तुम्ही तुमचे तुम्ही राहा, चालेल का? त्याला लग्न सोहळा नाही म्हणता येणार, त्याला विवाह सोहळा नाही म्हणता येणार. मग कल्याण स्वामी कल्याण सेवक असं म्हणतात, 4 पुरुषार्थांपैकी धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष या 4 पुरुषार्थांपैकी चौथा जो पुरुषार्थ आहे मोक्ष, त्याला परम पुरुषार्थ असं म्हणलेलं आहे. या ठिकाणी समर्थ म्हणतात, मायेविण परमार्थ जोडे हे ऐसे काहीच न घडे. हे कधीच होऊ शकत नाही. लग्न सोहळा करायचा, लग्न धूमधडाक्यातच झालं पाहिजे. सगळं ते उभा केलंच पाहिजे. एक उदाहरण दिलं, अशी अनेक उदाहरणं आपल्याला देता येतील. ती जमा करावं लागतं सगळं, पण त्याचा काही उपयोग नसतो तसा. पण त्याच्याशिवाय रंगत येत नाही, त्याच्याशिवाय मजा नाही. लोकांनी दिलेले आशीर्वाद त्या नवरा नवरीच्या सहजीवनासाठी प्रेरक होतात. त्यांना पाठबळ मिळतं, त्यांच्या सहजीवनासाठी शुभेच्छा मिळतात.
4 पुरुषार्थ आहेत: धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष. धर्म आणि मोक्ष याच्यामध्ये काम आणि अर्थ आहे. ही चौकट आहे. धर्माप्रमाणे राहावे, जे माझं विहित कर्म आहे. धर्म म्हणजे हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन असा नव्हे. मला विहित कर्म जे आहे, माझ्या वाट्याला जे विहित कर्म आलेले ते मी करणं, हे धर्म आहे. धर्म आणि मोक्ष, ज्याला आम्ही परमार्थ असं म्हणतो, ज्याला आम्ही आत्मज्ञान असं म्हणतो, ज्याला आम्ही स्वस्वरूपाची प्राप्ती असं म्हणतो, ज्याला आम्ही निजबोध असं म्हणतो, हे धर्म आणि मोक्ष ही चौकट आहे, ही फ्रेम आहे. या फ्रेम मध्ये राहून आम्हाला दुसरे 2 पुरुषार्थ कमावले पाहिजेत: अर्थ आणि काम. काम म्हणजे केवळ फक्त प्रजा उत्पत्ती हा नव्हे भाग. काम म्हणजे अनेक कृती, अनेक कार्यक्रम, अनेक कल्पना, अनेक कामना, अनेक वासना, हे सगळ्या कामनामध्ये येतात. आणि अर्थ तो सचोटीने जोडला पाहिजे. जोडोनिया धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे वेच करी, तुकाराम महाराज. धर्म आणि मोक्षाच्या संकल्पनेत, या मोक्षाच्या धर्म आणि मोक्ष या चौकटीमध्ये बसून अर्थ आणि काम हे 2 पुरुषार्थ संपादन केले पाहिजेत. समर्थ दासबोधामध्ये परमार्थ स्तवनामध्ये म्हणतात, रोकडा ब्रह्म साक्षात्कार. परमार्थ स्तवनाची ही सगळी नावं आहेत. रोकडा ब्रह्म साक्षात्कार, पदवी सायोज्यतेची, जिथून पुन्हा जन्म मरणाचा प्रश्नच नाहीये. आपल्याला माहिती आहे 4 मुक्तीचे प्रकार आहेत: समीपता, सलोकता, स्वरूपता आणि सायोज्यता. सायोज्यता म्हणजे परब्रह्म स्वरूप होणे. समीपता, माझ्या उपास्य देवताच्या समीप मी असणे. सलोकता, त्या लोकांमध्ये मी जाणे. मी जर महादेवाचा भक्त असेल तर मी कैलाशावर जाणे. मी जर विष्णूचा भक्त असेल तर मी वैकुंठात जाणे. ही सलोकता आहे. आणि स्वरूपता, भगवंताच्या स्वरूपाचं मुख्य प्रयोजन काय? सदा देव काजी झिजे देह ज्याचा, स्वधर्म चाले सदा उत्तमाचा. काय देवाचं काज काय? देवाचं काम काय? स्वरूप दुष्टांचं निर्दालन करणे आणि सज्जनांचं रक्षण करणे. आणि याच्यासाठी भगवंत काय म्हणतात? मी युगानुयुगे याच्यासाठी अवतार घेत असतो. संभवामी युगे युगे. त्याच्या स्वरूपाचा अवतार घेणं आणि पृथ्वीवर येणं म्हणजे ही स्वरूपता आहे. त्याच्या समीप असणं, अक्कलकोटला जाऊन मग अक्कलकोटमध्ये माझा जन्म होणं ही समीपता आहे. श्वानाच्या निमित्ताने माझा जन्म होणं आणि मी स्वामी समर्थांच्या जवळ जाणं ही समीपता आहे. या 4 मुक्ती आहेत: समीपता, स्वलोकता, स्वरूपता आणि सायोज्यता. समर्थ परमार्थ स्तवनामध्ये म्हणतात, पदवी ही सायोज्यतेची, परमार्थी तो राज्यधारी, परमार्थ नव्हे तो भिकारी. समर्थांनी काय शब्द वापरलाय! जो परमार्थी नाहीये किंवा ज्याला परमार्थ साधता येत नाहीये तो भिकारी आहे.
एक प्रकारे शिवीच आहे नाही. आम्ही आमच्या आयुष्यामध्ये येऊन काय झालो? भिकारी झालो. म्हणून या ठिकाणी समर्थ म्हणतात, परमार्थ जोडला पाहिजे आणि तो मायेच्या माध्यमातूनच जोडला पाहिजे. त्याशिवाय त्याला जोडता येत नाही. त्याशिवाय त्याची सिद्धी प्राप्त होऊ शकत नाही. परमार्थ स्तवनामध्ये समर्थ म्हणतात, भल्याने परमार्थी भरावे, शरीर सार्थक करावे. नरदेही दुर्लभ, आयुष्य दुर्लभ. एक तर नरदेहाचा देह मिळालाय आणि त्यामध्ये आम्ही आमचं आयुष्य असं वाया घालवायचंय का? माया आहे, पण ती ओळखता आली पाहिजे. तिच्या कंट्रोलमध्ये जायचंय का तिच्यावर कंट्रोल मिळवायचा आहे? कलेक्टरचा मुलगा असणं वेगळं आणि माझा मुलगा कलेक्टर असणं वेगळं. ह्याच्यात फरक आहे. पुढच्या ओवीमध्ये समर्थ म्हणतात, माया योगियांची माऊली, येथील तेथे नेऊन घाली. कृपाळूपणे नाथिली, आपण होये श्रीराम. माया योगी यांची माऊली. काय शब्द दिलाय समर्थांनी. अहो, आतापर्यंत जे वर्णन केलं त्याची एकदम काय म्हणतो त्याला, उच्च पातळी आहे. ही क्लायमॅक्स आहे. माया योगी यांची माऊली, मातृभाव आहे तिच्यात. येथील तेथे नेऊन घाली. आम्ही काय म्हणतो, साधक भावे नमस्कार घाली, त्याची चिंता साधूस लागली. जेथील तेथे नेऊन घाली, सुगम पंथे श्रीराम. समर्थ इथं काय म्हणतायत? समर्थांच्या शब्दांकडे फार बारकाईनं आपलं लक्ष असलं पाहिजे. दासबोधामध्ये म्हणतात, जेथील तेथे, जिथं होतं तिथून तिथल्या तिथं नेऊन घातलं. इथे शब्द काय वापरलाय? माया योगियांची माऊली, येथील तेथे नेऊन घाली. आहे कुठं आता? शिष्य समोर आहे, समीप आहे. त्याला समर्थांनी विचारलं, 5 प्रश्न विचारले एका श्लोकामध्ये, त्याग निरूपणामध्ये. तू कोण, कोठील कैचा? किती प्रवास केलास तू आणि इथपर्यंत पोचलास? आता माझ्या सन्मुख आहेस तू. तुला मायेचं महत्व मी पटवून दिलंय. आता चरम सीमा आहे ही. मायेची महत्ता, मायेचं महत्व आणि मायेची गरज, मायेची आवश्यकता समर्थ पटवून देत आहेत. आता समर्थ असं म्हणतात की येथील, माझ्या समोर आहेस ना तू, इथपर्यंत आलास ना, इथून तिथे, येथील तेथे नेऊन घाली. कृपाळूपणे नाथिली. माया काय झालीये? कृपाळूपणे नाथिली, संपली, नसली, लुप्त झाली, लयास गेली, विलय पावली, लोपली. नाथिलीचे एवढ्या अर्थ होऊ शकतात. कृपाळूपणे नाथिली, आपण होय. काय अर्थ आहे या समासामध्ये? मागच्या 10 ओव्यांपासून समर्थ रामदास आपल्याला मायेचं महत्व सांगतायत आणि मायेचं गरज सांगतायत. या ओवीमध्ये समर्थ म्हणतायत, माया योगियांची माऊली. योगी म्हणजे कोण? फक्त ध्यानधारणा करणारे, साधना करणारे, हिमालयामध्ये जाऊन बसलेले ते योगी आहेत का? असं नव्हे.
कर्मयोगी, साधना योगी, भक्त योगी, ध्यान योगी, ज्ञान योगी. योग म्हणजे जुडणे. कुठल्या माध्यमातून आपण त्या परब्रह्म स्वरूपाला जोडल्या गेलो आहोत त्यावरून त्या योगीची व्याख्या आहे. कर्मे ईशू भजावा. आज अनेक डॉक्टर मंडळी भगवंताची सेवा करतायत ना, त्यांच्या कर्मातून भसतायत. कोरोना झालेल्या पेशंटला घरचं कुणीही बोलू शकत नाही, भेटू शकत नाही. अहो, आपल्या वयामध्ये असेल माणूस तर तो किमान फोनवर मोबाईलवर तरी बोलेल. पण ज्यांचं वय 70, 80, 85 आहे त्यांना मोबाईल हँडल नाही करता येत. काय मानसिकता होत असेल त्यांची. अत्यंत भयावह, दहशत गाजवणारी परिस्थिती सध्या आहे. मागच्या 2 दिवसामध्ये आमच्या परिचयातले 2 जण गेले. अहो, एक जण तर काल संध्याकाळी गेले. काल 1 तारीख होती. रिटायरमेंट झाल्यापासून मागच्या 7-8 वर्षापासून त्यांचा माझ्या मित्राला फोन यायचा. सकाळी 8-8:30च्या दरम्यान फोन यायचा. आवरलं का? चला मला एटीएम वरनं माझी पेन्शन काढून द्या. माझे मित्र काल वाटच पाहत होते की त्यांचा फोन कसा नाही आला. परवा ऍडमिट झाले. काल संध्याकाळी सगळं संपलं. ते त्यांना 2 दिवसाखाली भेटले माझ्या मित्राला. तेव्हा म्हणाले आपल्याला थोडा वेळ लागणार आहे बरं का. 1 तारखेला आपल्याला एटीएम वरनं पैसे काढून मला द्यायचे तुम्हाला पेन्शन. आणि दुसरी गोष्ट, बँकेमध्ये जायचं आहे आणि बँकेतून लॉकरमध्ये ठेवलेले दागिने आहेत, SBI मधून घ्यायचे आणि दुसऱ्या कोऑपरेटिव्ह बँकेमध्ये टाकायचे लॉकरमध्ये. समर्थ काय म्हणतात? काय दे म्हणतात मला? जे नाशिवंत आहे, जे अशाश्वत आहे आणि जे तुझ्यासोबत येणार नाही ते मला दे म्हणतात. आमचे दागदागिने, बँकेतली रोकड समर्थांना पाहिजे का? अत्यंत भयावह परिस्थिती आहे. समर्थ या ओवीमध्ये म्हणतात, माया योगियांची माऊली. योग्यांची ती माऊली आई आहे. येथील तेथे नेऊन घाली. ती बरोबर आपल्या बाळाला जिथं पोचवायचे तिथं पोचवते. कृपाळूपणे नाथिली. आपण होय ती असल्यासारखी वाटते, पण ज्या क्षणी आपल्या बाळाला, आपल्या लेकराला, आपल्या मुलाला, त्याला जिथं जायचंय तिथं नेऊन सोडलं की ती तिथं लुप्त होते. नाथिली. आणि कशी आहे? कृपाळूपणे. एक उदाहरण सांगतो तुम्हाला. लहान मूल आहे, जातं का ते स्वतःहून शाळेमध्ये? त्याचं नाव घातलंय, शाळेची फीस भरली आहे, नवीन दप्तर आहे, नवीन ड्रेस आहे, नवीन युनिफॉर्म आहे. आई पहाटे उठून त्याला सगळी तयारी करते. तो उठलेला नसतो, तो मुद्दाम उठत नाही. त्याला माहिती आहे उठलं की आपल्याला शाळेत जावं लागतं. ते उठत नाही. आई त्याला उठवते, गोड बोलते, कुरवाळते. ऐकलं नाही तर धपाटा देते. दप्तर तयार करते, त्याचा टिफिन असेल, खाऊचा डबा वगैरे सगळं भरते.
एकीकडे हे सगळं करत असताना त्याची तयारी करते. त्याला घेऊन ती शाळेत जाते. किंवा आता गाडी वगैरे येते, बस येते शाळेची. आमच्या काळात असं काही नव्हतं. ती शाळेमध्ये जाते. ते पोरगं रडत असतं, ते बाळ रडत असतं, आईला सोडत नाही. नको, मी उद्या शाळेत जातो म्हणते, आज नको. आई त्याला शाळेच्या गेट मधून आज सरकवते. आणि तिथं जो वॉचमन असतो किंवा तिथं जे वर्ग शिक्षक असतात, आणि त्या शाळेच्या प्रांगणामध्ये गेल्याबरोबर, शाळेच्या ऍटमॉस्फिअर मध्ये गेल्याबरोबर पोराचं रडणं थांबतं. अहो 10-15 मिनिटात तर ते विसरून जातं की मला आईने बळजबरीने शाळेत आणलंय म्हणून. ती माया वेगळीच आहे. मायेची अनेक पटल आहेत, अनेक परीघ आहेत, अनेक वर्तुळ आहेत. मूल रडतंय म्हणून आई थांबते का? त्याला शाळेत नेते, शाळेमध्ये सरकवते, पुढे वर्गामध्ये नेऊन बसवते, शाळेच्या प्रांगणामध्ये पटांगणात नेऊन सोडते, आणि आई तिथून लुप्त होते. आई त्याला दिसत नाही. मग ते शिक्षक येतात, चाल रांगेमध्ये उभे राहा, प्रार्थना आहे आता. माया ही अशी आहे. समर्थ असं वर्णन करतायत, कृपाळूपणे नाथिली आपण होय. ती नसल्यासारखी होते, पण ती आपल्याला आणून सोडते तिथपर्यंत. पण मुळात आपल्या अंतःकरणात तो भाव पाहिजे, तरच ती तिथे घेऊन जाईल त्याला. अजून एक उदाहरण पहा. आई आपल्या मुलीला वाढवते, तिला अनेक गोष्टींचं ज्ञान देते. जगामध्ये आईशिवाय मुलीला काही गोष्टींचं ज्ञान इथून तिथून मिळू शकत नाही. कुणाशी कसं राहावं, कुणाशी कसं बोलावं, काही शरीर धर्मांचं नियमन पालन कसं करावं, हे सगळं आई सांगते. आईला काळजी आहे ना आपल्या मुलीची, आपल्या लेकीची काळजी आहे. मुलगी मोठी होते, मग तिचा विवाह निश्चित होतो. आईला वाटतं एका बाजूने तळहातावरच्या फोडाप्रमाणे मी हिला जपलं, हिचं हवं नको ते सगळं बघितलं, किती हिच्याशी मी गुजगोष्टी केल्या, आणि आज ही चालली आहे सासरी. आईला दुःख आहे, नाही अशातला भाग नाही. पण आईला त्या दुःखापेक्षाही सुख जास्त आहे की ती आता सासरी जाणार आहे. कारण तिचं गंतव्य ठिकाण ते माहेर नाहीये. आई तिची पाठवणी करते. ती म्हणत नाही फार रडतीयस का तू, ठीक आहे झालं तुझं लग्न, हरकत नाही, पण राहा माझ्याकडे महिनाभर, नंतर मी तुला पाठवते नवऱ्याच्या घरी सासरी. अशी कुठली आई म्हणेल का? किंवा एखादी मुलगी फार जर लाडावलेली असेल, मी तुला सोडून जाणार नाही, मी इथंच राहते, आईला पटेल का? मायेला सुद्धा पटणार नाही. म्हणून जिथून आम्ही आलो आहोत तिथं आपलं जाणं हे या नरदेहाचं परम कर्तव्य आहे. हे आमचं ध्येय आहे. लहान मुलाला शाळेत सोडणं, त्याचं किती प्रेम असलं, तो किती रडत असला, किती तो आईला जखडून ठेवत असला, तरीही आई त्याला शाळेत सोडते. सासरी जाणाऱ्या मुलीला आई पाठवणी करते डोळ्यात पाणी आणून. पण आईला आनंद आहे की तिला जिथं जायचंय तिथं ती चालली आहे. साधक साधना करत आपल्या गंतव्य ठिकाणी योग्य त्या स्थळी जातो आहे हे पाहून मायेला त्या साधकाबद्दल कौतुक वाटतं. आणि एकदा आपण त्या गंतव्य ठिकाणी गेलो,
मुलगा शाळेमध्ये गेल्यानंतर आई म्हणेल का हो की आज मुलगा फारच रडतोय, मी शाळेमध्ये या झाडाखाली बसून राहते? नाही म्हणणार. आई म्हणेल आता तू शाळेत जा, मी बरोबर 11:15 वाजता येते हा तुला न्यायला, पण आता मी नाही थांबणार. सासरी पाठवणी करताना आई नंतर लक्ष घालत नाही तिच्या संसारात. भाजी काय केली, पोळ्या कशा केल्या, किती वेळ तिंबून ठेवली कणिक, असं करू नये. आणि जिथं असं होत असेल ते चुकीच आहे. माया ही इकडे पण आहे तिकडे पण आहे, पण तिचं ध्येय काय? साधकाला गंतव्यस्थानी नेऊन पोचवणं. आणि हे सगळं कसं करते माया? कृपाळूपणे. त्याची चिंता साधूस लागली, जेथील तेथे नेऊन घाली सुगम पंथे. साधकाला कुठेही धक्का लागणार नाही, सहज सोप्या मार्गातून आपण त्याला पोचवलं पाहिजे. हे साधूचं लक्षण आहे, हे साधूचं कर्तव्य आहे, सद्गुरूंचं कर्तव्य आहे. तसं मायेचं हे कर्तव्य आहे. आणि ती कसं करतीये? कृपाळूपणे करतीये. मायेच्या ठाई सुद्धा मातृभाव आहे. म्हणून समर्थांनी या ठिकाणी माऊली हा शब्द वापरलेला आहे. फार गोड शब्द वापरलाय आणि अर्थपूर्ण शब्द वापरलाय. पुढे समर्थ म्हणतात, सकळ मायेचे स्वरूप झाले, त्यात तुझेही स्वरूप आले. हे इतुकेही आपुले, मानू नको सर्वथा श्रीराम. समर्थ म्हणतात, मागच्या 10-12 ओव्यांमध्ये तू मला विचारलंस की मी काय टाकलं पाहिजे, नाशिवंत म्या काय टाकावे हे सांगा स्वामी. शिष्याची कळवळून प्रार्थना आहे आणि त्याला दिलेलं उत्तर, त्याचं स्पष्टीकरण आत्तापर्यंत समर्थांनी केलं. समर्थ आता त्याला म्हणतात, सकळ मायेचे स्वरूप झाले. हे सगळं मायेचं स्वरूप आहे. मी तुला सांगितलेलं, त्यात तुझेही स्वरूप आले, त्यात तू पण आलास बरं. तू काही या मायेच्या वेगळा नाही आहेस, तू पण त्यातच आहेस. हे इतुकेही आपुले, मानू नको सर्वथा. त्यातलं एवढं सुद्धा आपलं मानू नकोस, सगळं मायेचं आहे. त्यात तुझेही स्वरूप आले. तुझे म्हणजे तू जे मी 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 म्हणतो. स्वामी सांगा मी काय देऊ तुम्हाला? स्वामी मी तुम्हाला शरण आलो, स्वामी मला मार्गदर्शन करा. हे जे मी मला जे चालू आहे ना, तर समर्थ म्हणतात तो मी सुद्धा त्या मायेत आलाय. यावरून तुला समजलं असेल, समर्थ म्हणतात की हे सगळं नाशिवंत आहे, म्हणजे ते शाश्वत टिकणारे स्वस्वरूप नाही. तुझ्या सकट, तुझ्या देहासकट हे काही टिकणारं नाहीये. 4थ्या ओवीमध्ये शिष्याने विचारलं होतं, नाशिवंत म्या काय टाकावे. ती एवढा समारोप, एवढं विवेचन समर्थांनी केलं. समर्थ या ठिकाणी म्हणतात, इतुके हे इतुकेही आपुले. थोडं सुद्धा आपलं काही मानू नकोस. दुसरा याचा अर्थ असा आहे, आपले म्हणणे हा सुद्धा दुरावा आहे. कसा दुरावा आहे? मी कुणाला आपलं म्हणलं, त्याला जर माझं म्हणलं तर दुरावा कसा? अहो, मी एखाद्याला आपला म्हणतो आहे, आपला आता म्हणतोय म्हणजे तो आत्तापर्यंत माझा नव्हता. पत्राच्या खाली आपण लिहितो, आता 30 सप्टेंबर शेवटची तारीख, दासबोध सखोल अभ्यास प्रवेश. बऱ्याच जणांचे स्वाध्याय होते. थकलेले, थबकलेले, मायेत गुरफटलेले.
मग ते आता 30 तारीख म्हणलं की खडबडून जागे झाले. मग त्यांना प्रवेश दे नाही. मग आपण खाली काय लिहितो? आपला. आतापर्यंत आपला काही संबंध नव्हता, दुरावा होता. आता मी तुला आपला म्हणतोय. वियोग होता, आता योग आहे. अहो, ज्यांना आपण आपलं आपलं म्हणलेलं असतं, जीवश्च कंठस्थ नातेवाईक आपले, लग्न कार्यामध्ये क्षुल्लक बाब असते, अनवधानाने घडलेली. मला मान दिला नाही, मला आहेर दुसऱ्याचा केला, तोच माझ्याकडे वळवला, दुसऱ्याने दिलेलं मला दिलं, मला बस म्हणले नाही, जेवायला उठ म्हणले नाही, माझ्याकडे लक्ष दिलं नाही. आपली म्हणणारी माणसं किती दुरावल्यासारखी वागतात. अहो, परिणाम तर असा होतो काही काही ठिकाणी की पुन्हा आयुष्यभर तोंड बघत नाहीत. कारण काय असतं? क्षुल्लक कारण आहे. किती अहंकार माणसाच्या अंतःकरणात दाटलेला आहे. मला आता असं समजलं, एक आठवण झाली म्हणून सांगतो. महालक्ष्मी झाल्या ज्येष्ठा गौरी, त्या हळदी कुंकवाला बोलवायचं असतं. एका बाईंनी समोरच्या शेजारच्या बाईंना हळदी कुंकवाला बोलावलं. आता ते सध्या विचित्र वातावरण आहे सगळं, कोरोना कोरोना. ते समोरच्या बाईला असं वाटलं की बाबा कुठे जा, हळदी कुंकू हे ते भानगडी नको, आपलं घरातच बसलेलं बरं, म्हणून त्या हळदी कुंकवाला गेल्या नाहीत. आता यांनी काही फार मोठा समारंभ केला नाही, यांनाही माहिती आहे की सध्या संसर्ग चालू आहे, प्रादुर्भाव चालू आहे, नको बोलवायला जास्त. एक आपल्या गल्लीतली कॉलनीतली एक 5-10 मंडळी बोलावली. समोरचाच माणूस येत नाहीये, समोरच्याच बाई येत नाहीयेत. त्यांनी बोलायचंच बंद केलं त्या दिवशीपासून. आपली आपली म्हणणारी माणसं सुद्धा क्षुल्लक कारणावरनं दुरावतात. आयुष्यभर तोंड बघत नाहीत, रागावतात. समर्थ या ठिकाणी म्हणतात, हे इतुकेही आपले मानू नको, कुणीही आपलं नाहीये. अहो, राधा आणि गोपी कृष्णाच्या चरित्रातला एक फार सुरेख प्रसंग आहे. कृष्ण त्या अनेक गोपींना तो म्हणतो, तू माझी आहेस, तू माझी आहेस, तू माझी आहेस, तू माझ्या अत्यंत जवळ आहेस. तो कुणाच्या खांद्यावर हात टाकतो, कुणाच्या कमरेत हात टाकतो, कुणाला विळखा घालतो. आता ह्या गोपी काय करतात, संध्याकाळी राधेकडे जातात आणि ते सगळे एकत्र बसलेले आहेत आणि ते प्रत्येक जण सांगतीये, आज मला कृष्ण असं म्हणला, तू माझ्या अत्यंत जवळ आहेस म्हणाला. त्यांनी पटकन माझ्या खांद्यावर हात घातला. दुसरी म्हणते, हो का, मला सुद्धा त्यांनी हात धरून ओढलं. असं प्रत्येक जण आपला अनुभव सांगत असताना राधेला असं वाटतं की यांनी तर मला कधीही सांगितलं नाही, कधीही मला म्हणलं नाही की तू माझ्या जवळची आहेस. खरं काय नक्की? तिला असह्य झालं हे सगळं. आपण उद्या विचारलं पाहिजे, आता जा विचारलं पाहिजे कृष्णाला. ते दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी उठली, सगळं आवरलं आणि कृष्णाकडे गेली. कृष्णाला म्हणाली, काल संध्याकाळी आमची सगळे बसलो होतो आम्ही, तेव्हा प्रत्येकीने मला सांगितलं की तू प्रत्येकीला त्या म्हणलास, तू माझ्या जवळची आहेस, तू माझ्या जवळची आहेस, तू माझ्या जवळची आहेस. तू मला कधीच म्हणला नाहीस की मी तुझ्या जवळची आहे म्हणून. कृष्णाने दिलेलं उत्तर अत्यंत सुरेख आहे. कृष्ण म्हणतो, अरे तू दूर कुठे गेलीस की मी तुला माझ्या जवळची आहे म्हणलं पाहिजे. तू आणि मी काही वेगळी आहे का? त्या माझ्या जवळ आल्यात, मी त्यांना जवळ घेतलं कारण त्या दूर आहेत म्हणून. पण तू आणि मी काही वेगळे नाहीयेत, त्यामुळे तुला मी जवळची आहेस असा म्हणायचा प्रश्नच येत नाही. कवी कालिदासांच्या चरित्रातला एक प्रसंग आहे. कवी कालिदास, दंडी, अनेक महाकवी असे सगळे
एकत्र जमलेले आहेत. कवी भवभूती, कवी भास, कवी दंडी, महाकवी कालिदास, ही सगळी मंडळी जमलेली आहेत. त्यांचं साहित्य संमेलनच होतं, काव्य संमेलन होतं. आणि प्रत्येक जण म्हणायला लागला की कोण कुणापेक्षा मोठा आहे. प्रत्येकांचे शिष्यांचं एक वेगळा चमू आहे. प्रत्येकांचे शिष्य म्हणायला लागले की आमचे स्वामी मोठे आहेत, आमच्या स्वामींनी एवढी रचना केली, आमच्या स्वामींनी तेवढी रचना केली. आता ह्यांचे जे प्रमुख आहेत नेते, त्यांनाही वाटायला लागले की खरं नक्की कोण मोठं आहे. त्यांच्यात काही एकमत होईना. ते म्हणाले आपण सरळ माता सरस्वतीकडे जाऊया. ते सगळे माता सरस्वतीकडे गेले. सरस्वती म्हणाली, अरे वा, एवढे दिग्गज कवी तुम्ही सगळे एकत्र माझ्याकडे आलात, काय विशेष आहे. तेव्हा ते म्हणाले की माते, तू आज आम्हाला न्याय दिला पाहिजे. आमच्यापैकी कोण मोठा आहे, श्रेष्ठ कवी कोण आहे. सरस्वती म्हणाली, तुम्ही सगळेच मोठे आहात, असं काय करता. मातृभाव आहे ना, माऊली आहे, ती कसं कुणाला कमी जास्त करील. पण हे इरेला पेटले. ते म्हणाले नाही नाही, आम्हाला त्याचा न्याय झालाच पाहिजे. मोठं कोण आहे. सरस्वती म्हणाली, कबीर दंडी कबीर दंडी कबीर दंडी न संशय. हा दंडी नावाचे जे कवी आहेत, कबीर दंडी कबीर दंडी कबीर दंडी न संशय. हा ह्याचा अर्थ काय झाला. दंडी कवी आहेत, कवी आहेत, कवी आहेत, त्यात संशय घ्यायचं काही कारण नाही. पण चर्चेची पार्श्वभूमी काय आहे, आमच्यात श्रेष्ठ कोण आहे. हे ऐकल्यानंतर कवी कालिदासांना, महाकालिदासांना राग आला. महाकवींना ते म्हणाले, काय बोलतीयस तू माते, दंडी माझ्यापेक्षा श्रेष्ठ कवी आहे, असं कसं तू म्हणतेस. कालिदास नाराज झाले. माता सरस्वतीने त्यांच्या पाठीवरनं हात फिरवला आणि माता सरस्वती म्हणते, त्वमेवाहम न संशय. अरे तू आणि मी वेगळे नाहीयेत, संशय घेऊ नकोस. त्वमेवाहम, तू आणि मी वेगळे नाहीयेत, यात संशय घेऊ नकोस. समर्थ म्हणतात, इतुकेही आपुले मानू नको सर्वथा. आपलं काहीही नाही. जे शाश्वत नाहीये, जे अशाश्वत आहे, जे नाशिवंत आहे, जे तुझ्यासोबत येणार नाही, ते सगळंच्या सगळं माईक आहे आणि ते तू मला दे, तेवढंच मला दे. आता सांगतो तुझं खुण, तुवा नाशिवंत केले मदर्पण. आता करीसी आळकेपण, तरी माझं शब्द नाही. श्रीराम, तू मला सगळं अर्पण केलंय. तू आता म्हणालास सगळं मी तुम्हाला देऊन टाकलंय, मी तुम्हाला देऊन टाकले, तुम्हाला सांगितलंस. आता सांगतो तुझं खूण. आता तुला मी तुझी खूण सांगतो. काय खूण सांगतो. तुवा नाशिवंत केले मदर्पण, तू सगळं मला ते देऊन टाकलंस. त्वदी वस्तू गोविंदम तुमभ्येव समर्पणम, तू सगळं मला देऊन टाकलंस. आता करीसी आळकेपण. आळकेपण म्हणजे पुन्हा तो शब्द आला पाहिजे. लालसा धरू नको, मोह धरू नको, आसक्ती धरू नको, माझे म्हणू नको, आपलंय म्हणू नको. इतुकेही आपुले, काही सुद्धा मनात ठेवू नकोस. एवढं छोड माझ्याकडे राहू द्या ना. आळकेपण म्हणजे आसक्ती. आता कुठली आसक्ती नको. आसक्ती ही नाशिवंत आहे आणि अनासक्ती, अनासक्ती ही शब्दांनी मांडावी लागते, ती सुद्धा नाशिवंत आहे. मी एखाद्या गोष्टीचा स्वीकार केला, हे जसं नाशिवंत आहे, तसं मी एखाद्या गोष्टीचा त्याग केला म्हणणं सुद्धा नाशिवंत आहे. ती सुद्धा माया आहे. मला बासुंदी खूप आवडते, म्हणून मी घरी सांगितलं, आज बासुंदीचा बेत करा मस्त. 2, 3, 4, 5, 6, 7, 8 वाट्या पिली.
घरचे म्हणाले नाही नाही आवडती, तू अजून एक वाटी घे. ती घेतली. घरच्यांचा पुन्हा आग्रह चालू झाला. मी म्हणालो आता मला बासुंदी माझ्या समोर आणू नका, नाही तर सगळं बाहेर पडेल. आता महिनाभर नाव काढू नका बासुंदीचं. ही अनासक्ती आहे. आसक्ती संपली बासुंदीतली. 7व्या 8व्या 9व्या वाटीला आसक्ती संपली, अनासक्ती चालू झाली. पण ती सुद्धा किती दिवस आहे. मी म्हणतोय आता महिनाभर बासुंदीचं नाव काढू नका. महिनाभराने पुन्हा आसक्ती आहे. आपण मालिका पाहत असतो, सिरियल चालू आहे, आपण गुंतून राहतो सिरियल मध्ये. त्या आत्याबाई काय म्हणतायत, स्वामिनीमध्ये गोपिकाबाई काय म्हणतायत, आणि बरोबर अशा क्षणालाच मालिका संपते की तिथं उत्कंठा लागलेली असते. आता पुढे काय, बरोबर ते तिथं कट ऑफ करतात. टीआरपी वाढला पाहिजे, गुंतवून ठेवणे. मग आपल्याला वाटतं हा तिला बोलावलंय, रमेला बोलावलं गोपिकाबाईंनी, आता कशाला बोलावलंय. तिचा सत्कार करणारे माधवरावांचा जीव वाचवला म्हणून, का दागिन्यांमध्ये तोंड घातलं, मध्ये हस्तक्षेप केला म्हणून रागावणारे. उत्कंठ आहे. आम्ही मालिका बघतो, आम्ही अर्धा तास गुंतून राहतो, मालिका संपते, आमची आसक्ती संपली. बरोबर आहे, आमची आसक्ती संपली मालिकेतली. रमा कुठे की गोपिकाबाई कुठे की, आमचं रुटीन चालू झालं. उद्या 8:30 वाजता, 8:15 वाजल्यापासून आज काय, रमेला बोलावलंय, त्या सिरियल मध्ये काय झालं, ह्या सिरियल मध्ये काय झालं, पुन्हा आमची आसक्ती चालू झाली आहे. आसक्ती आणि अनासक्ती, जन्म आणि मरणाचं जसं चक्र आहे तसं हे एक चक्र आहे मायेने निर्माण केलेलं. आसक्ती, अनासक्ती, संग, निसंग, हे सोडणारा कोण आहे. मी आसक्त नाही, मी आसक्ती सोडली. मी खूप तंबाखू खातोय, मी तंबाखू सोडली. कोण सोडली, कुणी सोडली आहे, आणि कुणी ऍक्सेप्ट केली, कुणी खाल्ली. हा जो मी आहे ना, तो सुद्धा मायेतच आहे. समर्थ म्हणून आपल्याला म्हणतात की त्यात तुझेही स्वरूप आले, तू सुद्धा त्यातला एक पार्ट अँड पार्सल आहेस. म्हणून या ठिकाणी समर्थ 39व्या याच्यामध्ये म्हणतात, त्यात तुझेही स्वरूप आले, सोडणारा कोण आणि धरणारा कोण. 192वा श्लोक आहे. त्या श्लोकामध्ये, मनाच्या श्लोकामध्ये समर्थ म्हणतात, मना ना कळे ना ढळे रूप ज्याचे, दुजे वीण ते ध्यान सर्वोत्तमाचे, तया खूण ते हीन दृष्टांत पाहे, तेथे संग निसंग दोन्ही न साहे. कसला संग आहे आणि कसला निसंग आहे, कसली आसक्ती आहे आणि कशाची अनासक्ती आहे, ते सगळं मायेत आहे. पुढे समर्थ म्हणतात, संगती तुका नाशिवंत, निसंग शब्द अशाश्वत, म्हणून संग निसंगातीत होऊन राहे श्रीराम. अरे तू संघामध्ये पण अडकू नकोस, निसंगामध्ये सुद्धा अडकू नकोस. कारण निसंग हा शब्द असल्यामुळे ते अशाश्वत आहे. हे जे शब्दाचं माध्यम आहे हे माईक आहे ना, अशाश्वत आहे. निसंग हा शब्द सुद्धा अशाश्वत आहे. निसंग होणे म्हणजे संघाचा त्याग करणे, म्हणजे मी काहीतरी सोडलंय, मी कशाचा तरी त्याग केलाय, मी कशाला तरी बाजूला काढलेला आहे.
त्याग केला ही जाणीव कुणाला आहे, त्याचा तू त्याग कर. म्हणून मनाच्या श्लोकामध्ये समर्थ म्हणतात, तेथे संग निसंग दोन्ही न साहे. त्याला सहनच होत नाही. संग सुद्धा त्याला सहन होत नाही, निसंग सुद्धा त्याला सहन होत नाही. त्याच्या पलीकडे येतो. आपल्याला माहिती आहे की विश्वामित्र तपस साधनेला बसलेले होते. तपस साधना परिपक्व झाली, फळाला आली आणि मेनका पुढे आली. विश्वामित्रांनी तिचा स्वीकार केला. सगळी तपश्चर्या पाणी फिरलं. पुन्हा साधनेला बसले. पुन्हा साधना फळाला आली. पुन्हा रंभा आली. विश्वामित्रांना माहिती होता संग करून चालत नाही, यांचा संग नको. निसंग केला पाहिजे, त्याग केला पाहिजे. क्रोध आला, शाप दिला. शाप दिला, रंभा गेली आणि ह्यांचं तप तेही गेलं. संग केला तरी तप जात, त्याग केला तरी तप जात. त्या त्यागाला पार्श्वभूमी आहे क्रोधाची, दिलेल्या शापाची. संग निसंग दोन्ही न साहे. त्याच्या पलीकडे असलं पाहिजे. संगही नको, निसंगही नको. त्याग करतो हे भोगाचं एक स्वरूप आहे असं शास्त्र सांगतं. मी त्याग केला आहे तो म्हणायची गरज आहे का? त्याग करण्याची गरज नाही. ती भावना कशी आली मनात की मी त्याग केलाय? ती जाणीव आहे ना, ती सुद्धा माईक आहे. ठाकूरांच्या आयुष्यातला प्रसंग आहे. रामकृष्ण परमहंसांच्या लग्न झालेलं आहे बालपणी. शारदा माता जानकीवटीत आहेत. अनेक वर्ष झाली लग्न झालं, पण ठाकूरांनी नैष्ठिक ब्रह्मचर्य पाळायचं ठरवलेलं आहे. आणि हे शारदा मातांना माहिती आहे. आपल्याला मी मागे सांगितलंय की शारदा माता ठाकूरांपेक्षा, रामकृष्ण परमहंसांपेक्षा 18 वर्षांनी लहान आहेत. पण ठाकूरांनी सांगितलंय मला जिच्याशी लग्न करायचंय ती जयरामोटीमध्ये आहे आणि माझ्यापेक्षा 18 वर्षांनी लहान आहे. तिला जेव्हा लोकांनी विचारलं तेव्हा त्यांनी सांगितलं की माझा विवाह अगोदरच ठरलेला आहे आणि एका ब्रह्मचर्याशी ठरलेला आहे की जो माझ्यापेक्षा 18 वर्षांनी मोठा आहे. लग्न झालं. ठाकूर इकडे आहेत, त्या तिकडे आहेत. बरीच वर्ष गेल्यानंतर त्यांना असं वाटलं शारदा मातांना की आता आपण काहीतरी सेवा करायला पाहिजे. त्यांनी पत्र पाठवलं, निरोप पाठवले. माझ्या मनात आहे की मी तुमच्या जवळ यावं, मी तुमची काही सेवा करावी. तुमच्या साधनेमध्ये खंड नाही होणार. तुमची साधना पूर्वावत अव्याहतपणे चालू राहील, त्याची काळजी मी घेईन. पण काही त्या निमित्ताने मला सेवा करू द्या ना. एक नाही, दोन नाही, तीन नाही उत्तर. शारदा मातांनी एका दिवशी पत्र पाठवलं आणि ठाकूरांना त्या म्हणाला, अजूनही तुम्हाला भय आहे का? सज्जन हो, एक वाक्य शारदा मातांचं, अजूनही तुम्हाला भय वाटतंय का? एकदम बदलून गेलं सगळं चित्र. ठाकूरांनी माणूस पाठवला, शारदा मातांना आणून घेतलं. शारदा माता त्यांची सेवा करायच्या. शारदा मातांनी त्यांना एके दिवशी विचारलं, तुम्ही मला कुठल्या रूपामध्ये पाहता? ठाकूर म्हणाले, मी तुम्हाला काली मातेच्या रूपात पाहतो. कुठे संग, कुठे निसंग? संग कुणाचा, निसंग कुणाचा? अहो, ज्याच्यासाठी लहानपणी दोघे सख्खे भाऊ एकमेकांसाठी जीव द्यायला तयार होतात, तेच भाऊ नंतर एकमेकांचा जीव घेतात. काही वर्षापूर्वीची घटना आहे.
कर्मणो गहना गती. सख्खा भाऊ येऊन गोळ्या घालतो आपल्या भावाला. कशाचा संग? आणि एकदम निसंग. ते सुद्धा सहन होत नाही. ती सुद्धा अवस्था आपल्या आयुष्यात येता कामा नये. व्यवहारात व्यवहारासारखं वागायचं, पण अंतःकरणामध्ये पूर्ण आत्मस्वरूप त्याच्याशी अनुसंधान ठेवायचं. कशाचा संग करायचा? जे असेल ते असेल. आयाचित नावाचे आमचे एक कार्यकर्ते होते. नाव काय त्यांचं? आयाचित. आयाचित म्हणजे संग्रह करणे नाही, न मागता जे मिळेल ते घेणे. मागायचं नाही काही. ते सांगायचे आम्ही कुणाला काही मागत नाही आणि कुणी दिलं तर आम्ही टाकत नाही. पण ते यादी सांगायचे, मग लोकांनी ते द्यायचं. नाव आयाचित आहे. समर्थांनी सांगितलं ना, काय काय नावं दिली समर्थांनी. नामे पियुष ना, घरात पाणी प्यायला थेंब नाहीये. समर्थ दासबोधामध्ये म्हणतात, आत्म्यास नाही आत्मपण हेची निसंगाचे लक्षण. अहो, या देहाला मी म्हणणं तर फार लांब राहिला. आत्म्यास नाही आत्मपण, किती निसंग, किती निर्विकार आहे अवस्था. ती या जन्मात शक्य आहे का? काय साधना लागेल त्यासाठी? जगात आहोत, वृत्तींचा लय झालेला आहे, पण इंद्रियांचा लय झालेला नाहीये, म्हणून देह प्रारब्धावरी टाकीला. अशा साधूचं लक्षण समर्थांना अपेक्षित आहे. ते आपल्या जीवनामध्ये आपण त्याला उतरवणं. मला मान्य आहे की सगळेच्या सगळं समर्थांना जे अपेक्षित आहे ते एकाच जन्मात, याच जन्मामध्ये, याच देही, याची डोळा आपल्याला ते साध्य होईल नाही होईल माहिती नाही. पण आपण त्या रस्त्याने तर जायला पाहिजे. त्याची सुरुवात तर केली पाहिजे. वेल बिगन इज हाफ डन. सुरुवात तर केली पाहिजे. आत्म्यास नाही आत्मपण. समर्थ दासबोधामध्ये सांगतात, हेची निसंगाचे लक्षण. कसा निसंग कोण आहे? मी ते सोडलंय, मी ते त्याग केलाय त्याचा, असं म्हणणारा निसंग नव्हे. काय सोडलंय आणि काय माझ्याकडे आहे ह्याची ज्याला धारणाच नाहीये, त्याच्या खिजगंतीत नाहीये ते, तो खरा निसंग आहे. त्यांनी खरं नाशिवंत सगळं आपल्या सद्गुरूंना देऊन टाकलेलं आहे. पुढे समर्थ म्हणतात, आता पुढील निरूपण. आदरे करावे श्रवण, संगातीत होईल जे खूण, सांगिजेल पुढे श्रीराम. आता संगातीत कसं राहशील? संघाच्या पलीकडे जाशील. निसंग नव्हे, संघाच्या पलीकडे. निसंग नाही. समर्थांची रचना पहा शब्दांची. आता पुढचा समास आहे ब्रह्मनिरूपण. पहिला समास होता त्याग. कशाचा त्याग करायचा आहे? दुसरा समास होता माया निरूपण. माया कशी आहे? ती किती नाशिवंत आहे, ती किती आपल्याला आपल्या ध्येयापर्यंत घेऊन जाणारी आहे. हे सगळं मायेची दोन्ही रूप समर्थांनी आमच्या समोर 41-42 ओव्यांमध्ये उलगडून दाखवली. आणि आता समर्थ म्हणतात, आता सावध हो. तुला मी ते सगळं सांगितलंय, तुझी तयारी झालेली आहे. आता पुढील निरूपण, पुढच्या समासाचं बीजारोपण आहे. आदरे करावे श्रवण. अत्यंत आदर आणि सावधपणे तू ऐकलं पाहिजेस. संगातीत होईल जे खूण, त्याचं लक्षण काय? संगरहित अवस्था म्हणजे काय ते मी तुला आता सांगतो. माया निरूपण समास इथं संपला. पुढच्या समासामध्ये संग, निसंग ह्याच्या पलीकडे संगरहित अवस्था, त्याची साधना काय, त्याची प्रक्रिया काय, त्याची लक्षणं काय, त्याची खूण काय, हे सगळं मी तुला व्यवस्थित सांगतो असं समर्थ या ठिकाणी म्हणतात. आणि या माया निरूपणाचा समारोप समर्थ करतात. इति श्री आत्माराम रामदासी विश्राम धाम, योगी पावती विश्राम जय ठाई श्रीराम. योगी जिथं विश्राम पावतात
त्या परब्रह्मस्वरूपाचं वर्णन मी आता तुला उद्या दुपारी 2 वाजता या माध्यमातून, संत समागम फेसबुक पेजच्या माध्यमातून आपण त्याची चर्चा उद्याच्या सत्रामध्ये करूया. आपल्या सगळ्यांच्या हृदयस्थ परमेश्वरास नमस्कार करतो. झालेली सेवा समर्थांच्या चरणी अर्पण करतो. जय जय रघुवीर समर्थ.